नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, महाराष्ट्रात महायुती सरकारची स्थापना होत आहे, त्यात नेमके मुख्यमंत्रीपद हे कोणाला मिळणार यावरती चर्चा चालू आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस होतील की एकनाथराव शिंदे? मित्रांनो, महाराष्ट्रात प्रचंड बहुमताने आलेले महायुतीचे सरकार हे लाडकी बहीण योजनेचे कायम सुरू ठेवणार का? त्याला 1500च्या जागी 2100 रुपये एवढा हप्ता करणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये पाहू। मित्रांनो, महायुती सरकारने लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी लाभदायक ठरली आहे, त्यामुळे महिलांना पूर्णपणे मतदान महायुती सरकारलाच केले असेल। पण पुढील हप्ते केव्हा येणार? जोपर्यंत राज्याचे मुख्यमंत्री पदाची शपथ होणार नाही तोपर्यंत सर्व योजना ह्या बंद राहतील का? या योजनेतील पात्रता अटी ह्या कायम राहतील का? या सर्व प्रश्नांची उत्तरे श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या आपण भाषणातून पाहू। चला तर मग भाषण। शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपलं सरकार या ठिकाणी देणार आहे। 7/12 कोरा करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून करायचं आपण ठरवलं आहे। आणि म्हणून बंधू भगिनींनो, आज आपण पाहू शकतो सगळ्या समाजाकरता आपलं सरकार राबताय। समाजातले जे घटक आहेत, मग आमची अंगणवाडी सेविका असेल, आमची आशाताई असेल, आमचे कोतवाल असतील, आमचे पोलीस पाटील असतील, आमचे ग्राम रोजगार सेवक असतील, सगळ्यांच्या मानधनात वाढ करण्याचं काम आपल्या सरकारने केलं। आणि आज सातत्याने ज्या घटकाकडे कोणी लक्ष देत नव्हतं त्या घटकाकडे आपलं सरकार लक्ष देत आहे। आपले जे बांधकाम कामगार आहेत, या बांधकाम कामगारांकरता आपण त्या ठिकाणी बांधकाम कामगार मंडळ मी मुख्यमंत्री असताना सुरू केलं, त्या माध्यमातून त्यांच्याकरता योजना सुरू केल्या। आता बांधकाम मंडळाची नोंदणी झाली, कार्ड मिळालं की त्यांना 5000 रुपये त्या ठिकाणी आपण देतो, त्यांना भांडी कुंडी देतो, त्यांना जेवणाची व्यवस्था करतो, त्यांच्याकरता 4 लाख रुपये घर बांधण्याकरता देतो, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाकरता शिष्यवृत्ती देतो, उच्च शिक्षणाकरता पैसे देतो, ते दुर्दैवाने जखमी झाले उपचाराकरता पैसे देतो, ते त्या ठिकाणी निवर्तले तर त्यांना इन्शुरन्सचे पैसे देतो। म्हणजे ज्या बांधकाम कामगाराकडे कोणी ढुंकूनही पाहत नव्हतं, आज सर्व प्रकारची सामाजिक सुरक्षा, म्हणजे 60 वर्षाचा तो झाला तर त्याला पेन्शन सारखे पैसे मिळतील, ही व्यवस्था देखील बांधकाम कामगाराकरता आपल्या सरकारने आता या ठिकाणी केली आहे। आपल्याला माहिती आहे, मी ज्यावेळेस मुख्यमंत्री होतो पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं मंत्रालय सुरू केलं। ओबीसी मंत्रालयाच्या माध्यमातून ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली, ओबीसी विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती दिली। आता आपण ओबीसीचे 52 हॉस्टेल तयार केले, प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक मुलांचं हॉस्टेल एक मुलींचं हॉस्टेल तयार केलं, महाज्योती सारखी संस्था तयार केली, ज्यातनं यूपीएससी एमपीएससी याच्यामध्ये आपल्या पोरांचं सिलेक्शन सुरू झालं। ओबीसी समाजातलं प्रत्येक घटकाचं कल्याण करण्याकरता आपण या ठिकाणी योजना आणल्या आणि त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन सुरू केलं। आमच्या आदिवासी समाजाकरता भगवान बिरसा मुंडा योजना आपण आणली। या योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आमच्या गावापर्यंत, पाड्यापर्यंत, वस्त्यांपर्यंत सगळा विकास पोहोचवला। आणि त्यासोबत आदिवासी समाजाकरता घरकुलांची योजना असेल, त्या ठिकाणी आदिवासी मुलांना आणि आमच्या अनुसूचित जातीच्या मुलांना केवळ आश्रमशाळेत शिकण्यापुरतं नाही, आम्ही सांगितलं आश्रमशाळा तर आहेतच, पण या मुलांना चांगल्या खाजगी शाळेमध्ये देखील शिकवलं पाहिजे। आणि म्हणून नामांकित शाळा, ज्या शाळेची फी 50,000 रुपये 1 लाख रुपये आहे, अशा शाळांमध्ये त्यांचं शिक्षण आम्ही सुरू केलं। 50,000 आदिवासीची मुलं आज नामांकित शाळांमध्ये शिकतायत, एसटीची मुलं